हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नवीन मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन. ऑपरेशन सिंदूर हे मोदींच्या प्रबळ इच्छाशक्तीसह तिन्ही सैन्याच्या अतुलनीय प्रहार क्षमतेचं प्रतीक असल्याचंही विधान. ऑपरेशन सिंदूर केवळ ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण सिनेमा दाखवणार. भुज एअरबेसवर राजनाथ सिंग यांच्याकडून पाकिस्तानला पुन्हा इशारा. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला भर दिवसात तारे दाखवले, तर पाकिस्तानला आर्थिक मदत म्हणजे दहशतवाद. पाकला आर्थिक मदत करणाऱ्या IMFला राजनाथ सिंग यांचा इशारा. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला. पाकचं लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला हलवलं जाणार. सुरक्षेच्या दृष्टीनं पाकिस्तान सरकार घेणार निर्णय. पुलवामातील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा. चकमकीत शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. युपीए काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर खून प्रकरणात अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मदत केली. नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट. मी कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय वाचणं कधीच सोडलंय. राऊतांच्या पुस्तकावरून मुख्यमंत्र्यांचा टोला, तर पुस्तकाचं नाव नरकातला राऊत असं ठेवायला हवं होतं. बावनकुळेंनीही घेतला समाचार. मंत्री जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी. वडूज पोलिसांनी घरी जाऊन तब्बल 3.5 तास चौकशी केल्याची माहिती. एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं तर काढतोच. मी शब्दांचा पक्का. इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी अजितदादांचा थेट इशारा. नाशिकमधील पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोई फोटो झळकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञातांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तपास सुरू. जेजुरी गडावर पावसाची जोरदार हजेरी. पायऱ्यांवरून बाजारपेठेत पाणी वाहू लागल्यानं भाविकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ.